संस्कारातून पोरं कसं घडत असतात. एक जिल्हा परिषदची मॅडम होती, तिला नुकतंच 6 वर्षाचं पोरगं बोबडं बोलायला लागलेलं होतं. 6 वर्षाचा पोरगा चांगल्यापैकी बोलतोय. काय झालं, एक दिवस ती त्याला शाळेमध्ये घेऊन गेली. शाळेमध्ये घेऊन गेल्याच्या नंतर त्याला सू लागली आणि तो आपल्या मम्मीकडे गेला. ते टीचर स्टॉप सोबत बसून होते आणि आपल्या मम्मीला म्हणाला, मम्मी मी सू करू का? मम्मी म्हटलं ठीक आहे. घरी गेल्याच्या नंतर कळाळणारी त्याच्या कानाखाली एक लावली 6 वर्षाच्या पोराखाली. त्याला म्हणाली की बाळा, आपण सुशिक्षित घरचा आहोत, सू लागली म्हणणे हे आपल्याला सोबत नाही. मग मम्मी मी काय म्हणू? हां मम्मी मग मी काय म्हणू? मग तुला कोड नंबर देतो, जेव्हा जेव्हा तुला सू लागेल तेव्हा तेव्हा तू म्हणशील मम्मी मी गाणं म्हणू का? मम्मी मी गाणं म्हणू का? मम्मी मी गाणं म्हणू का? पोरगा 6 वर्षाचा झाला, 7 वर्षाचा झाला, 8 वर्षाचा झाला. जेव्हा जेव्हा सू लागायची तेव्हा तेव्हा म्हणायचा मम्मी मी गाणं म्हणू का? एक दिवस मॅडमच्या ट्रेनिंगचा ऑर्डर आला. 15 दिवसाची ट्रेनिंग होत्या. मॅडम गेल्या ट्रेनिंगवर, पोराला घेऊन जाऊ शकत नव्हत्या. पोराला ठेवला माम्याच्या घरी. रात्र झाली, आजोबासोबत झोपला होता. रात्रीचे 12 वाजले आणि लागली सू आणि आजोबाला म्हणते बाबा मी गाणं म्हणू का? आजो म्हणते बयाड झालास का बे? म्हणते एवढीवर कोणी गाणं म्हणते का? पण काय करेल, प्रेशर. 8 वर्षाचा पोरगा आहे. म्हणते बाबा मी गाणं म्हणू का? ठीक आहे म्हणते, तुला गाणं म्हणायचंच आहे तर माझ्या कानात म्हण आणि हळूहळू म्हण. खोडली चैन दिली कानात जा. आता मला सांगा महिला मंडळ, याच्यात चुकी बाळाची होती की आईची होती? मी दोष कुणाला देत नाही, ते तुम्हीच ठरवा बरं.